हॅलो मित्रांनो, वेलकम टू ए पी रिअल्टी. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत होम लोनची प्रोसेस काय असते. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी तो होम लोनची प्रोसेस सांगणार आहे. तर चला व्हिडिओमध्ये बघूया पुढे की काय प्रोसेस असते ते. फर्स्ट स्टेप असते लोन चेक होते तुमची एलिजिबिलिटी. तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इन्कम प्रूफ घेऊन चेक केली जाते. त्यानंतर सेकंड स्टेप आहे सिलेक्ट द लोन अमाऊंट आणि ड्युरेशन. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन देतात त्यामध्ये तुमचं किती वर्षासाठी लोन हवं आहे तुम्हाला विचारलं जातं. तर तुमच्या अनुसार ते लोन अमाऊंट ठरवलं जातं की तुम्हाला किती हवी आहे, आणि इन्कम वाईज पण लोन अमाऊंट ठरवली जाते. तुमचं थर्ड स्टेप आहे सबमिट द ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन जेव्हा सबमिट होतं तेव्हा तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म भरला जातो. ते फिजिकल पण आहे आणि आता डिजिटल पण झालं आहे. तर दोन्ही तुम्ही जो लोन करणारा असतो बँकर, तो त्यानुसार तुम्हाला गाईड करतो. तर सगळे डॉक्युमेंट तुमचे इन्कम प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफ वगैरे घेऊन पुढे सबमिट केला जातो. आणि फोर्थ स्टेप आहे लिगल टेक्निकलसाठी टाकला जातो. त्याच्या पहिले तुम्हाला सँक्शन लेटर पण दिला जातो. जर सँक्शन लेटरला वेळ लागत असेल तर तोपर्यंत काही ठिकाणी लिगल टेक्निकलचे पण डॉक्युमेंट घेऊन तुमची प्रॉपर्टी आयडेंटिफाय झाली असेल तर तुम्हाला पहिले पण लिगल टेक्निकलसाठी टाकून देतात. जर प्रॉपर्टी तुम्ही सर्च केली असेल, प्रॉपर्टी जर NPA असेल तुमची, नॉट आयडेंटिफाय केली असेल, तर तुम्ही फक्त सँक्शन लेटर घेऊ शकता. तर लिगल टेक्निकलची तेव्हा गरज येत नाही. तर सगळ्यात दोन्ही प्रोसेस झाल्यानंतर तुमची लिगल टेक्निकल झालं आहे, सँक्शन लेटर आलं आहे, त्यानंतर लोन अमाऊंट पण बसतं आहे. जर लिगल टेक्निकलमध्ये जर व्हॅल्युएशन चांगलं असेल आणि इन्कम प्रूफ पण तुमचा चांगला असेल तर तुम्हाला जी लोन अमाऊंट बसत असेल तुम्हाला ती 90 या 95% तुम्हाला फंडिंग करते बँका. तर तेव्हा तुम्ही सँक्शन लेटर घेऊन, तर सिक्स स्टेप आहे तुमची डिस्बर्समेंटची. तर जेव्हा सँक्शन लेटर येतो त्यानंतर आणि लिगल टेक्निकलचे रिपोर्ट बघून तुमचे लोन अमाऊंट डिस्बर्समेंट केली जाते की तुम्हाला किती हवं आहे. त्यामध्ये पण तुम्ही फायनल स्टेजला पण लोन अमाऊंट कमी जास्त करू शकता तुम्हाला याच्या अनुसार. जर इन्कम प्रूफ चांगला असेल, लोन अमाऊंट योग्य तो तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही तेव्हा रिक्वेस्ट करून सांगू शकता की मला लोन अमाऊंट थोडंसं वाढून हवं आहे. तर तेव्हा तुम्हाला ते गाईड करतात, जो बँकर असतो तो तुम्हाला गाईड करतो. करा, कमेंट करा, शेअर. तर पहिल्यांदा आले असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. थँक्यू.